एक कोल्हापूरमध्ये गोकुळच्या सभेच्या इथे मोठा राडा आहे, तर उजव्या बाजूला दृश्य पाहतो तो बीकेसीतनं पंतप्रधान आता थोड्याच वेळात पालघर जिल्ह्याकरता रवाना होतील। वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा आज कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आहे, पण वाढवण बंदराला स्थानिकांचा आधीपासूनच विरोध आहे। काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली होती। आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवण बंदर आपलं एक वैशिष्ट्य निर्माण करेल, मोठ्या प्रमाणात रोजगार वाढतील असाही दावा सरकारच्या मार्फत करण्यात येतोय, पण मच्छीमारांचा मोठा विरोध आहे या बंदराला आणि पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याचं भूमिपूजन होतंय। प्रत्यक्ष वाढवणपासून थोड्या अंतरावर हे भूमिपूजन होतंय। तर कोल्हापुरात गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जबरदस्त राडा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी हे कोल्हापुरात सुद्धा तैनात आहेत आणि पालघरमध्ये सुद्धा वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला स्थानिकांचा विरोध आहे। काळे झेंडे दाखवले जात आहेत, पोलीस या आंदोलकांची समजूत काढतायत। वाढवणमधल्या या बंदराच्या भूमिपूजनाच्या विरोधात स्थानिक मच्छीमार आहेत, त्यांनी बोटीला काळे फुगे लावले आणि आपल्या काळे फुगे लावलेल्या बोटी समुद्रात त्यांनी नेलेल्या आहेत। वाढवणच्या संदर्भात सध्या काय सुरू आहे, राहुल जोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, वाढवणला स्थानिकांचा पूर्वीपासूनच विरोध होता, आज भूमिपूजन आहे आणि आज स्थानिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी मिलिंद, ज्या पद्धतीनं आज सकाळपासूनच वाढवण बंदराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय त्यापासून मुख्य जागा ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणं अपेक्षित होतं असा दावा जो आहे तो स्थानिकांकडून केला जातोय, त्या ठिकाणी मात्र याचा तीव्र विरोध पाहायला मिळतोय। स्थानिक रहिवासी असतील, मच्छीमार बांधव असेल, आदिवासी बांधव असेल आणि यासोबतच स्थानिक संघटना, तरुणांची संघटना असेल, भूमिपुत्र सेना, अशा सगळ्या येऊन या ठिकाणी जे आहे ते चांगला विरोध जो आहे तो आज सकाळपासून पाहायला मिळतोय। तिरडी यात्रा कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका ठिकाणी भूमिपूजनाला आले असताना त्यांच्याच नावानं दुसरी तिरडी यात्रा काढत याचा तीव्र निषेध नोंदवताना हे सगळे तरुण आणि स्थानिक रहिवासी, मच्छीमार, नागरिक हे सगळे दिसत आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये जर अशा पद्धतीनं हा प्रकल्प रेटून न्यायचा प्रयत्न केला तर मात्र असा हा तीव्र विरोध वाढतच जाईल। एकंदरीत आतापर्यंत जे जे प्रकल्प या भागात झाले आहेत त्यांना मिळालेली नुकसान भरपाई असेल, त्यांना मिळालेला रोजगार असेल, यामध्ये कोणीही सुखी समाधानी नाही। या उलट आमच्याच जमिनी लुबाडून आमच्या विरोधात या ठिकाणी प्रकल्प आणले गेले, अशा पद्धतीचा एकंदरीत एक सूर जो आहे तो या संपूर्ण नागरिकांमधून उमटताना दिसतोय। महाविकास आघाडीचे 2 आमदार या आंदोलनात जरी सहभागी झाले असले तरी आमदारांव्यतिरिक्त देखील स्थानिकांचा एक चांगला प्रतिसाद या आंदोलनामध्ये पाहायला मिळतोय। मिलिंद, राहुल, पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांची कशी समजूत काढली आहे का? आता स्थानिक आंदोलनकर्त्यांना अटक केली जाते पोलिसांकडून? मिलिंद, आज सकाळपासून हा प्रत्येक आंदोलनाचा जर पवित्रा बघितला तर अतिशय शांत पद्धतीनं पोलिसांशी सहकार्य करतच हे आंदोलक आपापला निषेध नोंदवणार दिसत आहेत। त्यामुळं कोणालाही अटक करणं किंवा ताब्यात घेण्याची अद्याप तो वेळ आलेली नाही। जरी एकीकडे तिरडी आंदोलन सुरू असलं तरी ते शांतताप्रिय घोषणा देत आणि आपापल्या पद्धतीनं एका मर्यादेच्या बाहेर न जाता हे आंदोलक पोलिसांना आतापर्यंत तरी सहकार्य करताना दिसत आहेत। कोणत्याही पद्धतीनं कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका या पूर्वीपासूनच सूचना केल्याचं त्यांच्याकडून देखील आणि दोन्ही बाजून देखील सामंजस्याने हे आंदोलन पार पडतंय। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम जो आहे तो सुरू होईल। जसा हा कार्यक्रम संपेल तसं हे आंदोलन देखील आटोपत घेतलं जाईल असा विश्वास यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना देखील दिल्याचं कळतंय। बर, आपण पुन्हा एकदा पाहतो आहोत दोन्ही ठिकाणची। राहुल, तुम्ही राहाच आपल्यासोबत। गोकुळमध्ये सुद्धा मोठा राडा, कोल्हापुरात नामंजूरचे बॅनर झळकवले जात आहेत। देशातच नाही तर संपूर्ण जगात पहिल्या 10 मध्ये वाढवण बंदर असेल असा विश्वास व्यक्त करत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन पार पडतंय। मात्र एकीकडे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र याला मोठा तीव्र विरोध होताना दिसतोय। 25 पेक्षा जास्त गावांचा याला विरोध असताना अशा पद्धतीने भूमिपूजन कशासाठी
हा जो अधिकार आहे भूमिपुत्रांसाठी हे आंदोलन दिसतोय आपण भूमिसेना नावाची ही सगळी तरुण मंडळी जी आहे ती या ठिकाणी एकत्र जमली आणि अर्थातच आपली गावं वाचवा वाढवण बंदर रद्द करा ही एकमेव मागणी एकमेव मुद्दा आपण बघतोय की तीर्थक्षेत्र शंखोदर वाचवा भूमिपुत्र वाचवा वाढवण बंदर हटवा अशा पद्धतीच्या अनेक घोषणा बघतोय एकंदरीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी होताना दिसते काही तरुण आपल्या सोबत आहेत आज भूमी सेना नावाची ही संघटना इथे सरकार म्हणते की एवढे मोठे रोजगार येतील एवढं मोठं बंदर येईल तर मग हा विरोध नेमका कशासाठी आम्हाला इकडचा आमची ही जमीन आहे द्यायची नाही पण जमिनीचा योग्य मोबदला मिळाला असं देता येईल असं म्हणतोय विश्वास नाही सरकार नाही विश्वास इथे मोठे मोठे उद्योग झाले तिथे आम्हाला अजूनपर्यंत विश्वास दिला नाही अजूनपर्यंत आमचे आदिवासी अजून पैसा भरती झाली नाही अजून तरी शाळेंवरती शिक्षक नाहीत तीर्थक्षेत्र शंखोदार वाचवा काय नेमकं काय म्हणजे रामाचे हे आहेत ना दशरथ पिताश्री त्यांचं पिंडदान इकडे केलेलं आहे शंखोदर तिकडे आणि ते आज पण तिकडे तीर्थक्षेत्र म्हणून आहे तिकडे आम्ही इकडे म्हणजे आमच्या भागातले पण पिंडदान करायला ह्याच ठिकाणी येतात तर ते एक राखीव म्हणजे एक आमचं देवस्थान आहे एक त्यासाठी आम्हाला राखीव पाहिजे ते तिकडे त्याच ठिकाणी म्हणजे वाढवण बंदराचा घात घातलेला आहे सरकारने म्हणून आम्हाला त्या ठिकाणचा तीव्र विरोध आहे वाढवण बंदराला प्रवीण सर अवझोरी न्यूज 18 लोकमत वाढवण बंदर त्यामुळे महाराष्ट्रात आज दोन मोठी आंदोलनं होताना दिसत आहेत दोन्ही ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे पहिलं आंदोलन खरं तर आंदोलन नाही म्हणता येणार गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे पण या सर्वसाधारण सभेत विरोधक महाडिक गटाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी केली जाते इथे शौमिका महाडिक आपल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांसह सभासदांसह पोहोचल्या तेव्हा त्यांना बसायलाच काय उभं राहायला सुद्धा धड जागा नाही अशा प्रकारची स्थिती होती त्यामुळे घोषणाबाजी सुरू झाली त्यांनी काही 4 महत्त्वाचे आक्षेपाचे मुद्दे गोकुळ च्या संदर्भात उपस्थित केले त्यामुळे इथेही मोठ्या प्रमाणात राडा आहे तर वाढवण बंदराला पालघर जिल्ह्यातल्या स्थानिकांचा मोठा विरोध आहे आणि हा विरोध दर्शवण्यासाठी पंतप्रधानांच्या या भूमिपूजन कार्यक्रमाच्या आधी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करताना दिसत आहेत बहुसंख्य नागरिकांच्या हातात काळे झेंडे आहेत वाढवणच्या इथून राहुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत राहुलजी काय काय मुद्दे आहेत वाढवणच्या संदर्भातले नक्कीच मिलिंद सर आपण पाहिलं तर काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे मात्र दुसऱ्या बाजूला बंदर विरोधातील संघटना ज्या आहेत त्या कुठेतरी आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात पालघरमधील जे वाढवण बंदर ज्या ठिकाणी उभारलं जाणार आहे त्या ठिकाणी सध्या स्थानिकांकडून केंद्र सरकार राज्य सरकार आणि JNPची अंतयात्रा जी आहे ती काढली जाते सध्या ही अंतयात्रा जी आहे ती बस स्थानकापासून पुढे निघालेली आहे जी समुद्र किनाऱ्यावर जाऊन त्याच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत एकूणच पाहिलं तर मागील अनेक वर्षांपासून भूमिपुत्रांचा या वाढवण बंदराला विरोध आहे जर हे बंदर झालं तर मोठ्या प्रमाणावर त्याचा स्थानिकांना फटका बसेल अशी भावना जी आहे ती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येते जे मच्छीमार आहेत ते कुठेतरी देशोधडीला लागतील अशी भावना जी आहे ती स्थानिकांची आहे आणि त्याच्यामुळे या बंदराला जो स्थानिकांचा विरोध आहे तो तीव्र होताना पाहायला मिळतोय आता सुद्धा नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं तरी देखील जे JNPला बंदराचं काम करायचं आहे ते प्रत्यक्ष घटनास्थळी म्हणजे वाढवण ठिकाणी करायचं त्याच्यामुळे हे कदापि आम्ही होऊ देणार नाही असा पवित्रा जो आहे तो येथील स्थानिकांनी घेतलेला पाहायला मिळतोय पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांची कशी समजूत काढली कारण मुख्य विषय रोजगाराचा आणि इथल्या स्थानिकांच्या जमिनी त्यात जातील आणि त्यालाही विरोध आहे पण सरकार दुपटीपेक्षा जास्त मोबदला द्यायला सुद्धा तयार आहे नक्कीच आपण पाहिलं तर काल सुद्धा केंद्रीय मंत्री जे आहेत सोनोवाल यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की हे बंदर झाल्यास जवळपास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 12 लाखांपेक्षाही अधिक स्थानिकांना रोजगार जो आहे तो यातून मिळणार आहे त्याच्यामुळे हे बंदर जे आहे ते पालघर नव्हे तर राज्य आणि देशासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे विकासात्मक हे बंदर खूप महत्त्वाचं असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे मात्र स्थानिकांची भूमिका हीच आहे की मागील अनेक वर्षांपासून जो विरोध आहे त्याला
कुठेतरी मच्छीमार असतील, शेतकरी असतील किंवा स्थानिक भूमिपुत्र आहेत यांचा विरोध आहे. मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर हे बंदर जे आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असताना स्थानिकांना विश्वासात घेणं महत्वाचं होतं. मात्र ते कुठेतरी घेण्यात आलेलं नाही अशी ओरड सुद्धा आता केली जाते. कारण की जर बंदर इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे, स्थानिकांना इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे, तर सरकार असेल किंवा JNPA असेल हे स्थानिकांपर्यंत का पोहोचलं नाही हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे. कारण की जर स्थानिकांना स्थानिकांचा विरोध पाहता स्थानिकांना विश्वासात घेऊन जर हे बंदर केलं असतं तर ते सरकार असेल किंवा JNPA यांच्याकडून सुद्धा अधिक फायद्याचं ठरलं असतं अशी भावना सुद्धा आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण या दोन्ही ठिकाणची दृश्य पाहतो आहोत. कोल्हापुरात गोकुळच्या सभेत मोठा राडा सुरू आहे. सभेला सुरुवात झालेली आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या वतीनं आता कामकाज पुकारण्यात येत आहे. तर विरोधात असलेल्या शौमिका महाडिक यांच्यासह त्यांचे समर्थक असलेले महाडिक गटाचे शेकडो सभासद आणि कार्यकर्ते या सगळ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आम्हाला मुद्दे मांडायला दिले जात नाहीत, इथल्या अनेक गोष्टींना आमचा ठाम विरोध आहे अशी भूमिका महाडिक गटाकडून घेतली जाते. निश्चित उपयोग होणार आहे हे निमित्तानं नमूद करायचं आहे. संघाची उडाडाळ साला संघाची वार्षिक उलाढाल 3670 कोटी इतके असून गत वर्षीपेक्षा रुपये 241 कोटीने जास्त झालेली आहे. भागभांडवल 76 कोटी 24 लाख इतके झालेले आहे. असून भाग भांडवल रुपये 1 कोटी 58 लाखाने वाढ झालेली आहे. हे सुद्धा हे निमित्तानं मला नम्रतानं निवेदन द्यायचं आहे. डिव्हेंजर्स धवल क्रांतीचे प्रवर्तक त्यामुळे कोल्हापुरात मोठा राडा सुरू आहे. तर इकडे TV स्क्रीनच्या उजव्या बाजूला जी आपण दृश्य पाहतो आहोत ती वाढवणची दृश्य पाहतो आहोत. इकडे चक्क एक प्रतिकात्मक तिरडी तयार करण्यात आलेली आहे आणि वाढवण बंदर आता आज भूमिपूजन त्याचं होतं आहे. मात्र स्थानिकांचा मोठा विरोध आहे या वाढवण बंदराला. आमच्या जमिनीही जात आहेत, आमचा रोजगारही जातोय, तसंच आमचा मच्छीमारीचा उद्योगसुद्धा संकटात येईल असा स्थानिकांचा आरोप आहे. यासोबतच हे दोन महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्रातल्या या क्षणाच्या दोन्ही ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि मोठा गोंधळ.